दररोज घडणाऱ्या घटना, वेगवेगळ्या क्षेत्रातील घडामोडी, जनजीवनावर होणारे त्याचे परिणाम, कारणमीमांसा आणि परिणती याचा वेध घेणारं हे सदर. नवा क्षण, नवी खबर. नमस्कार, आपण पाहताय सिटी नाव. बोलता बोलता आता आपण यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगदी अंतिम क्षणापर्यंत येऊन पोहोचलो. मतदानाचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. पाहता पाहता या सगळ्या उमेदवारांचं, केवळ उमेदवारांचंच नव्हे तर देशाचं भवितव्य देखील एका अर्थी आता मतदान यंत्रांमध्ये बंदिस्त झाल्यात जमा आहे. नेमकं काय घडेल, काय घडायला हवं, जनतेच्या ज्या काही सुप्त भावना होत्या, सुप्त विचार होते, काही संतप्त आशा होत्या, अपेक्षा होत्या, प्रश्न होते, या सगळ्या गोष्टींना आता या मतदान यंत्रामधून जेव्हा निकाल बाहेर येतील तेव्हाच काय ते सत्य समोर येईल. पण आत्तापर्यंत जे काही घडलं, जे सोशल मीडियावरून घडलं, अन्य ठिकाणी चर्चा सत्रांमधून जे काही घडलं, लोकांचे विचार व्यक्त करण्यामधून काही घडलं, व्यंगचित्रांच्या माध्यमातून काही घडलं, व्हॉट्सअप इंडस्ट्रीमध्ये जे काही घडत गेलं, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर नेमकं आपण कुठे चाललोत याचा विचार तेव्हा का केला गेला नाही हे असं म्हणण्यापेक्षा आता तरी आपण करणार आहोत का, हा प्रश्न अजून कदाचित बाकी राहील. कारण अजूनही जनतेच्या भावना लक्षात घेतल्या तर जनतेच्या संमिश्र अशा भावना समोर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत, अगदी एकनाथ शिंदे यांच्यापासून अजित पवार यांच्यापर्यंत कित्येकांना त्यांचे विचार पटले नाहीत, त्यांचे मुद्दे पटले नाहीत, त्याविषयी संतप्त भावभावना व्यक्त झाल्या. अगदी नरेंद्र मोदी यांच्या सभेतून लोक उठून जात होते, ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येत नव्हती. पण पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये असाही एक वर्ग आहे ज्यांना नरेंद्र मोदी यांचे विचार पूर्णपणे पटतात. ते प्रश्न पुण्याकरता नसतीलही कदाचित, ते प्रश्न कदाचित देशाच्या भवितव्याकरता असतील, देशाच्या सुरक्षेकरता असतील. काही असलं तरीसुद्धा त्या विचारांना वागणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याच पाठीमागे जाणारा एक वर्ग पुण्यात देखील आहे. आणि जर हे पुण्यात घडतं आहे तर मग देशपातळीवर हे घडणं, याच्यामध्ये नवल काहीच नाही. या गणिताचा विचार करायचा जर झाला तर मग दोन्ही ठिकाणी असणारा एक संमिश्र वर्ग, यातून नेमकं काय समोर येत गेलं. ज्या संतप्त भावना सत्ताधीशांच्या विरोधात व्यक्त होत होत्या सातत्यानं, मग त्या भावनांचं पुढे काय होणार. खरं तर निवडणूक प्रक्रिया ही नेमकी कोणाच्या हातात आहे, हाही प्रश्न या निवडणुकीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा समोर आलाच. निवडणूक आयोगानं कितीही स्वतःची टिमकी वाजवलेली असली तरीसुद्धा आचारसंहिता म्हणजे नेमकं काय हे खुद्द निवडणूक आयोगाला तरी समजलं आहे का, हाही प्रश्न उरतोच आहे. कोणत्या वक्त्यांनी काय बोललं म्हणजे आचारसंहिता पाळली आणि काय बोललं म्हणजे आचारसंहिता पाळली गेली नाही, याची कोणतीही स्पष्टोक्ती खुद्द निवडणूक आयोगाकडे तरी आहे का. मग फडणवीसांपासून मोदींपर्यंत कोणी काही बोललं तरी त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही निवडणूक आयोगाकडून. नारायण राणेंनी निवडणुकीच्या नंतर शिवाजी पार्कवर येऊन दाखवतो या भाषेला, या शिवराळ भाषेला देखील कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली जात नाही. पण विरोधी पक्षांच्या नेत्यांवर मात्र अगदी गुन्हेगारी खटलेसुद्धा दाखल केले जातात. मग नेमकं आचारसंहितेचा गोंधळ आहे काय. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये हातकणंगले इथल्या मतदान केंद्रावर झालेला प्रकार, जिथे तिथे उपस्थित असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देताना त्या अधिकाऱ्यांनी ते लेखी निवेदन स्वीकारायला सुद्धा नकार दिला. आमचे वरिष्ठ येतील तेव्हा ते काय ते पाहून घेतील, अशी भूमिका त्यांनी घेतली. मग निवडणूक आयोगानं नेमणूक केलेल्या या निवडणूक अधिकाऱ्यांना नेमके कोणते अधिकार देण्यात आलेले होते. स्पष्टोक्ती जर होत नसेल तर जनतेच्या मनामध्ये संभ्रम हा उरणारच आहे. मग त्या संभ्रमाचं काय. सरकार कुणाचं येत आहे, यापेक्षा जनतेच्या मनातले संभ्रम दूर झालेत का.
आणि पुन्हा मूळ मुद्दा जो आत्ताच्या सरकारचा आहे किंवा निवडून येणाऱ्या नवीन सरकारचा असणार आहे, विकासाची दिशा नेमकी काय आहे? केवळ सिमेंटचे रस्ते, मोठमोठे महामार्ग, वंदे मातरमसारख्या रेल्वे किंवा मेट्रो म्हणजे विकास साधलाय का? आपण सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या नेमके कुठे पोहोचलोत? पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुण्याच्या महापालिकेत समाविष्ट झालेल्या 64 गावांमध्ये अद्याप जलवाहिन्यांचं काम देखील झालेलं नाही. यंदाचा हा एप्रिल मे मधला भयानक उन्हाळा, या उन्हाळ्यानं आता टँकरवाल्यांची सुद्धा दमछाक होती आहे वेगवेगळ्या उपनगरात पाणी पुरवण्यासाठी. मूळ पुण्याचाच प्रश्न जर सोडवता येत नाही तर उपनगरांचे प्रश्न केव्हा सोडवले जाणार आहेत? मग आपण कोणत्या विकासाला समोर ठेवून पुढे चाललो? उपनगरांना जोडणारे रस्ते झाले, तात्कालिक स्वरूपाचे रस्ते झाले म्हणजे विकास झाला आहे का? तात्कालिक स्वरूपाचे रस्ते जर केले असतील तर वाहतूक कोंडीचा जो सामना सगळीकडे करावा लागतोय त्याचं काय? अगदी काल परवाच्या सभेमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या सभेकरता देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती लढत होते, पण खुद्द मुरलीधर मोहोळ यांना सभास्थानी पोहोचता आलं नाही कारण ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते. सभा संपली तरीसुद्धा मुरलीधर मोहोळ जे पुण्याचे उमेदवार आहेत त्यांना सभेच्या ठिकाणावर जाताच आलं नाही. असं जर असेल तर या वाहतूक कोंडीला नेमका जबाबदार कोण आहे? मग तात्कालिक स्वरूपाचे रस्ते करून नेमकं काय साधलं गेलं? केवळ कंत्राटदारांचे खिसे भरले गेले की त्या उपनगरांमधल्या नागरिकांना हे दाखवलं गेलं आहे की तुमच्याकरता हा रस्ता केला आहे, पण त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांचं काय? पावसाळ्याकरता करावी लागणारी नाले सफाई, गटार सफाई याची सुरुवात अद्याप झाली का? ती झालेलीच नाही. मग रस्ते आत्ता बांधून ते पुन्हा खोडणार असतील तर मग आत्ता बांधलेच कशाला? हाही प्रश्न उरतोच आहे. महापौर कालामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी या प्रश्नाचा विचार केला नसेल का? केला निश्चितच असेल, पण मग त्याची परिणती काय झाली आहे? मग नागरिकांनी कोणत्या विकासाकडे लक्ष द्यावं? त्यातच हा निवडणुकीचा, आचारसंहितेचा हा सगळा भार जो या उमेदवारांवरती आला आहे, तो सगळा तणाव जो या उमेदवारांवरती आला आहे, मग मुरलीधर मोहोळ असतील, धंगेकर असतील, वसंत मोरे असतील, अन्य नेते असतील जे या निवडणुकीत उमेदवार म्हणून पुढे आहेत, यांच्याही मनावर हा तणाव नक्कीच आलेला असणार आहे. एक देश एक निवडणूक ही जी प्रक्रिया जी भाजपानं गेल्या 25 वर्षांपासून लावून धरली आहे, खरं तर हे कितपत आणि कसं शक्य आहे हा एक प्रश्न उरतोच. लोकशाहीची आणि संघराज्याच्या घटनात्मक मूल्यांची जपणूक याद्वारे होणार आहे का? या प्रश्नाचा उहापोह अजून झालेलाच नाही. जनतेचं सार्वभौमत्व टिकवलं जाणार आहे का? याही प्रश्नावर काही उहापोह झालेला नाही. खरं तर या सगळ्या गोष्टींची ज्या प्रस्तावाद्वारे शिफारस केली गेली किंवा त्या प्रस्तावात ज्या शिफारसी आणल्या गेल्या त्या शिफारसींची जी काही अंमलबजावणी केली जाणार होती, एक देश एक निवडणूक म्हणून, याच्यावर देशभरातल्या जनतेमध्ये एक व्यापक चर्चा होणं गरजेचं होतं. ही चर्चासुद्धा अजून झालेली नाही. संसदीय स्थायी समिती, विधी समिती आणि नीती आयोग यांनी एकत्रितपणे या प्रस्तावाला मान्यता दिली. या प्रस्तावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याकरता माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग देखील नियुक्त करण्यात आला. पण या आयोगाकडून जेव्हा 14 मार्च 2024ला या शिफारसी सरकारपुढे ठेवल्या गेल्या, नेमकी त्यावेळेस निवडणुकीची आचारसंहिता चालू झाली आणि पुढे या शिफारसींवर काय विचार घडला हे अजूनही समजलेलं नाही. या शिफारसी आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी स्वीकारल्यात का नाही स्वीकारल्यात? बरं, त्या स्वीकारल्या असतील तर जनतेला त्या काय समजल्यात याचंही कोणाला काही माहीत नाही. मग एक देश एक निवडणूक ही संकल्पना, हा संकल्प जर प्रत्यक्षात आणायचा असेल तर जर भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर बहुमताच्या जोरावर घटनेमध्ये आवश्यक ते बदल करून हा प्रस्ताव पारित करू शकते. प्रस्ताव संमत करण्याबद्दल किंवा एक पाऊल पुढे जाण्याबद्दल नकार नाहीच आहे.
मूळ प्रश्न आहे तो पुन्हा लोकशाहीची प्रणालीची चौकट कायम राहते का, जनतेचं सार्वभौमत्व कायम राहतं आहे का, याच्यावर केव्हा तरी बोलणं गरजेचं आहे. या देशामध्ये या निवडणुकाच्या माध्यमातून जे अन्य काही प्रश्न समोर आले, जनतेची होरपळ समोर आली, या होरपळीमध्ये न्यायालयाचा किंवा न्यायालयीन कक्षांचा एक मुद्दा अनवधानानं का होईना पण राज्यकर्त्यांनी मागे ठेवण्याचा कदाचित प्रयत्न केला असावा किंवा त्यांच्या नजरेतून अनवधानानं का होईना ही बाब सुटली असावी. आणि जनतेलासुद्धा या निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये, या प्रचारसभांच्या प्रत्येकाच्या वक्तव्यामध्ये कदाचित त्या मुद्द्यांचा तात्कालिक का होईना पण विसर पडला असावा. न्यायव्यवस्थेवर पडणारा जो ताण आहे, 1114 पदं जी या देशातल्या न्यायालयांमध्ये आवश्यक आहेत, न्यायाधीशांची पदं, त्यातली जवळजवळ 30% अधिक पदं ही रिक्त आहेत. हे जवळजवळ 350 न्यायाधीशांची आपल्या देशाला आवश्यकता आहे. जोपर्यंत ही पदं भरली जात नाहीत तोपर्यंत त्या न्यायालयातले खटले जे इतर ठिकाणी वर्ग केले जातात, दुसरीकडे परावर्तित केले जातात, त्या न्यायाधीशांवर याचा ताण पडतो. अगोदरच सुरू असलेले खटले, त्याच्यात या नवीन खटल्यांची भर, मग प्रत्येक खटल्याला द्यावा लागणारा वेळ, याच्यामध्ये त्याही न्यायाधीशांची दमछाक होतेच. जेव्हा या देशाचे सरन्यायाधीश 6 महिन्यांपेक्षा प्रलंबित असलेल्या खटल्यांचं, त्या कामकाजाचं अहवाल समोर मागवते, तेव्हा अगदी उच्च न्यायालयाची सुद्धा धावपळ होते. त्या न्यायाधीशांना सुद्धा नेमकं काय करावं कळत नाही. घाईघाईनं रिपोर्ट्स पाठवले जातात, अहवाल पाठवले जातात. काही वेळेला तेच खटले पुन्हा चालवण्याकरता मागे घेतले जातात. मग मागे येणारे खटले जे पुन्हा चालवले जाणार आहेत, त्यामध्ये पुन्हा तेच पक्षकार, त्यांची धावपळ, त्यांचा खर्च, त्यांचा वेळ, हे नेमकं कुठपर्यंत चालणार आहे. आणि हे प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील तर आपण कोणत्या विकासाकडे चाललोत. या देशाची न्यायव्यवस्थासुद्धा या पद्धतीने जर थोडीशी डळमळीत होत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायला सरकार म्हणून सत्ताधीशांना वेळ आहे का नाही, त्याच्यावर कुणीच काही बोलत नाही. अगदी पुण्यापुरतं जरी बोलायचं झालं तरीसुद्धा या विकासाचा गाडा नेमका पुण्यामध्ये, पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये नेमका कुठे अडकला आहे. मागच्या 10 वर्षात काय झालं, माझ्यावर कसा अन्याय झाला, या संदर्भात अजितदादा पवार जेव्हा सातत्यानं बोलत असतात आपल्या भाषणांमधून, ते त्यांची खंत व्यक्त करत असतात. जनतेला हे सांगणं गरजेचं असेलही, पण विकासाच्या मुद्द्यावर ज्यावेळी ही गाडी पुढे जाते त्यावेळी मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना जे कुठले प्रस्ताव केंद्रात पाठवायचे बाकी राहिलेत त्याचं काय झालं, याची उत्तरं जनतेला देणं भाग आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मग अजित पवार असतील अथवा देवेंद्र फडणवीस असतील, ज्या गोष्टी जनतेकडून थेट त्यांना विचारल्या जातात सोशल मीडियाच्या माध्यमातून, कारण जनतेला आता दुसरा पर्यायच उरलेला नाही. जाहीर सभांमध्ये हुल्लडबाजी करणं, शिट्ट्या फुंकणं, याच्यामध्ये जनतेचा प्रश्न समोरच्या नेत्यापर्यंत पोहोचतोच असं नाही, किंबहुना तो पोहोचतच नाही. मग या परिस्थितीत सोशल मीडियावरून व्यक्त होणारी मंडळी, त्यांना काय उत्तर दिलं जातं जाहीरपणे किंवा अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून, दोन्ही गोष्टी घडताना दिसत नाही आहेत. जनतेचा थेट प्रश्न समोर येऊनसुद्धा त्या थेट प्रश्नांना थेट उत्तर द्यायचं जाणीवपूर्वक टाळलं जात आहे. मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. आणि मूळ प्रश्नांना बगल दिली जात असेल तर मग आपण खरोखर विकासाच्या दिशेनं निघालो आहोत का. अजूनही आता महाराष्ट्रामधल्या मुख्य शहरांमधल्या, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणच्या या प्रमुख शहरांमधल्या निवडणुकांचा, मतदानाचा दिवस काही तासांवर येऊन ठेपला आहे. जे कोणी ज्यांना अंधभक्त म्हटलं गेलं आहे मोदीजींचे, कदाचित त्यांनाही हा पुनर्विचार करायची आता वेळ आली असेल की मी हे मत देतोय खरं, पण पुढे काय घडणार आहे, जे गेल्या 10 वर्षात मला अपेक्षित होतं त्याला जर वाचाच फुटलेली नाही तर मग पुढे काय.
व्यक्तिनिहाय जर पुढं जायचं म्हटलं तर जनतेच्या या प्रश्नांना खरोखर पुन्हा उत्तरं मिळाली आहेत का, अगदी प्रत्यक्षात त्या एका व्यक्तीकडून? मग ही एक व्यक्ती कुणी असेल, नरेंद्र मोदी असतील, अजित पवार असतील, फडणवीस असतील, अथवा मुरलीधर मोहोळ असतील किंवा धंगेकर असतील, जनतेच्या प्रश्नाला थेट त्या व्यक्तीकडून उत्तर मिळणार आहे का? तर व्यक्तिनिहाय मतदानाला काहीतरी अर्थ उरेल. पक्षनिहाय बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंत दिलेल्या किती गोष्टी गेल्या 10 वर्षात पूर्ण केल्या, हा प्रश्न जो सातत्यानं समोर येतो आहे त्या प्रश्नाचंही थेट उत्तर टाळलं जात आहे. पुन्हा पुन्हा रस्ते आणि मेट्रो इथंच विकासाचा गाडा अडकून राहतो. मग सरकारी यंत्रणा आणि आपण सारे जे याच्या अवतीभोवती आहोत यांचं नेमकं काय घडणार आहे? सरकारी यंत्रणा ह्या सरकारसाठी आहेत का जनतेसाठी आहेत, हा प्रश्न अजून उरतोच आहे. जर जनतेला थेट सरकारपर्यंत, नेत्यांपर्यंत पोहोचता येत नसेल, त्यांचे थेट प्रश्न जर नेत्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांची उत्तरं मिळणार नसतील, तर सरकारी यंत्रणा हा एक मधला भाग शिल्लक राहतो. मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महापालिका असेल, आमदार असतील, खासदार असतील, पण सरकारी यंत्रणांकडून तरी जनतेला थेट उत्तरं मिळणार आहेत का? प्रश्नांची उत्तरं जर जनतेला थेट पोचत नसतील तर सरकारी यंत्रणांचा गैरवापर असं म्हणण्यापेक्षा आपण अतिरेकी वापर असं म्हणू. मग अतिरेकी वापर करून, मग ईडीपासून निवडणूक आयोगापर्यंत अतिरेकी वापर करून जनतेचे प्रश्न सुटणार आहेत का? जर हे प्रश्न सुटणार नसतील तर जनतेनं शेवटी जाब कुणाला विचारायचा? हातकणंगलेच्या निवडणुकीत नुकताच घडलेल्या प्रकारामध्ये जनतेनं नेमकं कोणाकडे याचा जाब विचारायचा? कोणता निवडणूक अधिकारी याचं उत्तर देणार आहे? कोणता उमेदवार ज्यांनी ही घटना सोशल मीडियावरून पुढे आणली त्या लोकांना तरी थेट उत्तर देणार आहे? आणि मग कोणत्या विकासाच्या संकल्पनेत आपण अडकलो? मग सरकार कुणाचं? जनतेचं. सरकारी यंत्रणा कोणासाठी? जनतेसाठी. आणि खुद्द जनतेलाच जर याची उत्तरं मिळणार नसतील तर मग विकास तरी कोणासाठी? आणि कोणत्या विकासाची स्वप्न आपल्याला दाखवली जात आहेत? या सगळ्या गोष्टींचा उहापोह याकरताच की जनता म्हणून आपण सारे, आपल्यासाठी सरकारी यंत्रणा आणि आपण ज्यांना निवडून देतो ते आपलं सरकार, हे प्रत्यक्षात घडतंय का? अजूनही EVM मशीनवरचं बटन दाबायला जो काही थोडासा अवधी बाकी आहे, या अवधीत या गोष्टींचाही एकदा तरी स्वतःच्या मनाशी पुनर्विचार करायची गरज निर्माण झाली आहे का? जर ही गरज निर्माण झाली असेल तर का झाली, कोणामुळे झाली, हाही प्रश्न उरतोच. जे प्रश्न शाळकरी मुलांना पडत आहेत, जे प्रश्न नवीन मतदारांना पडत आहेत ज्यांनी नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत, मग हे प्रश्न ज्येष्ठांना पडत नसतील का? मग ज्येष्ठ लोकांपासून नवीन मतदारांपर्यंत जनतेला गृहीतच का धरलं जात आहे? आम्ही सांगतो तेच होणार, तसंच व्हायला हवं, हे जनतेला पटायलाच हवं म्हणून आपल्या भाषेत आक्रस्ताळेपणा, हा प्रकार कुठपर्यंत चालणार आहे? जनतेला पुन्हा पुन्हा गृहीत धरून त्याच गोष्टी का सांगितल्या जात आहेत? नेत्यांच्याच बाबतीत बोलायचं झालं तर एकाच प्रश्नाभोवती, एकाच मुद्द्याभोवती, मग फडणवीस असतील अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्या भाषणाची एक ओळ किंवा त्या भाषणाचा ओघ हा एकाच मुद्द्याकडे सातत्यानं जात राहतो. ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं त्याच्यावर बोलण्यापेक्षा पुन्हा पुन्हा लक्ष दुसरीकडेच वळवलं जात आहे. मूलभूत प्रश्न तिथेच ठेवले जात आहेत. अगदी काल परवाचा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा, गुजराती कंपनीमध्ये मराठी माणसाला प्रवेश नाही असा जो काही प्रकार घडला, मग त्याच्यानंतर त्या कंपनीच्या जाहिरातदारांच्या HRनं माफी मागितली, मग त्याच्यावर 7 पडसाद उमटले. रेणुका शहाणे या दिग्गज अभिनेत्रीनं आपलं मत व्यक्त केलं की मराठी माणसांनी तरी त्यांच्याकडे का लक्ष द्यावं. खरं तर
हे उत्तर देण्यामध्ये किंवा ही अपेक्षा व्यक्त करण्यामध्ये गैर काहीच नाही, त्यात अतिशयोक्ती देखील काही नाही. समोरच्याला जशास तसं उत्तर. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा की तुम्हाला पटत नाही, ठीक आहे, आम्ही आमच्यापुरतं पाहू, आम्ही आमचं मराठी पण जपू. कदाचित असंच सांगण्याचा त्यांचा हेतू असावा एक कलाकार म्हणून. पण पुन्हा त्याच्यावर चित्रा वाघे यांनी जी काही कॉमेंट केली की याच्यामध्ये आपला राजकीय हेतू आहे का. रेणुका शहाणे यांचा राजकीय हेतू असावा नसावा तो नंतरचा भाग आहे, त्याच्यावर चर्चा करायला पुढचे 6 महिने पडले. मुळात गेल्या 5 दिवसांपूर्वी जेव्हा ही बातमी प्रसृत झाली त्याच वेळी त्या गुजराती कंपनीवरती त्यांच्या विरोधात का नाही बोललं गेलं, त्यावेळी तुमचं मराठी पण कुठे गेलं होतं, हा प्रश्न उरतोच. मग केवळ कलाकारांना किंवा व्यक्तीला दूषणं देण्यापेक्षा ज्या गोष्टी गैरप्रकारांना पुढे येत आहेत त्या गैरप्रकाराबद्दल आपण का बोलायचं नाही. आणि जर गैरप्रकारांच्याबद्दल बोलायचंच नसेल तर आपण चुकीच्या रस्त्यानं जातो. कुठंतरी याही गोष्टींचा विचार होणं भाग आहे. आणि जर आपण चुकीच्या रस्त्यानं जाणार असलो तर त्याला आपण विकास म्हणायचा का. मग हा विकास सरकारी यंत्रणांच्या माध्यमांवरून आपल्यापर्यंत येणार असेल किंवा आपल्या अपेक्षांनुसार सरकारी यंत्रणेकडून आपण निवडून दिलेल्या सरकारकडे जाणारा असेल. नेमकं आपल्याला काय हवं आहे, आपण कुठे अडकतोय आणि का अडकतोय याचा विचार आता तरी होणं गरजेचं आहे. अशाच काही वेगळ्या विचारांसह पुन्हा भेटूया. पाहत राहा सिटी नाऊ.